कारण की इथे थोडंसं मामला थोडासा वेगळा आहे. पोस्टर्स बघून तुम्हाला समजत असेल. Yeroda Part 1 was just 5%. Yeroda Part 2 is much more bigger, like 80%, 90%. एरवाडा पार्ट 2 आवर्जून का सांगेल बघावं, त्याच्यात मेहनत पण जास्त आहे. ॲक्टर लोकांनी 100% दिले प्रत्येकाने त्याचं. फार मजा आली. हॉरर सीन सुद्धा झाले, ते सांगेल आम्ही पुढे हळूहळू तुला. तुम्ही काही ट्राय करू नका, जास्त शहाणं बनण्याचा प्रयत्न करू नका जसं मी केलं आहे. तर एरवडा ही फिल्म कशा रिलेटेड आहे? हॅलो गाईज, मी आहे श्रद्धा ढोले. तर आज मी माझ्या टीम मेंबर्सचा पॉडकास्ट घेणार आहे. त्यांची एक नवीन शॉर्ट मूवी येत आहे जिचं नाव आहे एरवाडा. तर मी खूप एक्सायटेड आहे त्यांचा पॉडकास्ट घ्यायला. तर आणि आपण बघूयात की शूटिंगच्या टाईममध्ये त्यांनी काय गमती जमती केल्या, म्हणजे बिहाइंड द सीन्स. तर गाईज, येत आहे ना पॉडकास्ट बघायला? आम्हाला तर खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण येईल. तर नक्की पॉडकास्ट बघा. आज आपल्यासोबत आहे एरवाडा 2 या शॉर्ट फिल्मचे ॲक्टर्स जय थापे, परिमल पोखरकर, अभि पाटील. तर सर्वप्रथम स्वागत करूया दिग्दर्शक आणि कलाकार परिमल पोखरकर आणि आपल्या टीममधील दुसरे ॲक्टर्स. तर माझा पहिला प्रश्न आहे परिमलला. परिमल, तुला अनलॉक ते एरवाडा 2 इथपर्यंत, म्हणजे त्या दरम्यानचा प्रवास कसा वाटला? श्रद्धा, थँक्यू खरंच तू इथं आल्याबद्दल. यू आर बिंग अ पार्ट ऑफ अनलॉक. आणि खूप खूप डिफरन्स आहे ह्यामध्ये, की काय क्वेश्चन होता तुझा? प्रवास कसा वाटला, जर्नी? ओके. जर्नी तर अप्स डाऊन्स तर होतेच, कारण की जवळपास आय थिंक 10 महिने झाले असेल आपल्या फिल्मला, 10 ते 9 महिने झाले असेल, की आता येरवडा पार्ट 2 येतोय. याच्या आधी येरवडा आला होता आणि बरेच कलाकार आहे येरवड्यामध्ये जे आता इथं उपस्थित नाही आहे. सर्वेश असून दे, जो आपला सिनियर प्रोफेशनल ॲक्टर आहे. बाकीचे 2 ॲक्टर्स कारण की त्यांचे शूट चालू आहे, सो ते आता इथे नाही आहे. आणि अप्स डाऊन्स बरेच आले आणि फार चेंज आहे या फिल्ममध्ये त्या फिल्ममध्ये, कारण की ही मराठी हॉरर थ्रिलर फिल्म आहे येरवडा जी आपण आहे ते आता. मला सांग, आता अनलॉकमध्ये तर मी होते, आपण सेटवर खूप मज्जा केली, पण एरवाडा 2चं बिहाइंड द सीन काही सांग मला. म्हणजे तुम्ही काय काय मज्जा केली शूटच्या टाइम? बरेच मजा आली, बट अनलॉकमध्ये कसं होतं की ती फार मोठी टीम होती. जवळपास 17 ते 18 लोक होते. इथे मी लोक कमी ठेवले होते, सो एन्जॉयमेंट कमी आणि कामाकडे जास्त लक्ष होतं या टाईमला. मॅनेजमेंट प्रॉपर ठेवली. आणि बिहाइंड द सीन असं होतं की ही हॉरर थ्रिलर फिल्म आहे आणि त्यामध्ये हॉरर सीन जास्त असल्यामुळे आमच्यासोबत बरेच गोष्टी घडले सेटवरती. असून दे रात्रीचे 2, 2:30, 3 वाजता आमचे शूट चालायचे रात्रीचे. आणि ॲक्टर्स लोकांमध्ये पण ते निगेटिव्हिटी जसं आपण अनलॉकमध्ये बघायला भेटली होती, तसं मी पण इथे पण बघितलं. फार मजा आली. हॉरर सीन सुद्धा झाले, ते सांगेल आम्ही पुढे हळूहळू तुला. माझा नेक्स्ट प्रश्न आहे अभिला. एरवाडा पार्ट 1 मध्ये तुम्ही मुख्य भूमिका केली आहे. त्या पात्रासाठी तुम्ही स्वतःला कसं तयार केलं? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिमल पोखरकर जो आहे आणि माझा एक फिक्स कॅरेक्टर करून टाकले, की तुला हॉररच करायचं आहे, तुझं कॅरेक्टर हॉररच असलं पाहिजे. म्हणजे त्याला का वाटतं काय नाही. आता अनलॉकमध्ये बघितलं तर माझे लाँग हेअर होते, त्याच्यामुळे त्याने मला प्रिन्सचा रोल दिला. तेव्हापासून त्याच्या डोक्यातच बसलं की आम्ही हॉररच रोल करू शकतो म्हणून. ॲक्च्युली तसं काही नाही आहे. परिमलने मला पुढे दुसऱ्या रोलमध्ये पण चान्स दिला तर मी नक्कीच करेल. आणि ह्या रोलला मी कसा प्रिपेअर होतो, तर ॲक्च्युली मला माहीत होतं की अनलॉकमध्ये हॉरर माझा रोल होता, त्यात मला कसं रोलमध्ये जायचं. याच्यात पण परिमलने मला आधी सांगितलं होतं की तुझा असा रोल असणार आहे, त्यामुळे तुला एकदम काय म्हणतो आपण, सायलेंट रोल आहे तुझा. तुझ्यासोबत म्हणजे आता तुम्ही फिल्ममध्ये बघा काय आहे काय नाही, पण माझ्यासाठी कठीण होतं. तो आता हे बघा, पोरं म्हटल्यानंतर म्हणजे सगळे मेल ॲक्टर एकत्र येतात, त्यावेळेस जास्त कॉमेडी होते. पण त्यावेळेस आपल्यामध्ये ते हॉरर किंवा मग ते एक काय म्हणतो आपण सिरियसनेसपणा तो लवकर येत नाही. मग ते जे कॅरेक्टर आहे ते लवकर उतरत नाही. ते आणायला खूप त्रास झाला. म्हणजे भरपूर टेक घ्यावं लागले. माझा नेक्स्ट प्रश्न जयला आहे. तुला संपूर्ण टीमसोबत आणि परिमलसोबत जेव्हा तू वर्क केलं, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता तेव्हा? पहिल्यांदा परिमलने मला ही स्टोरी नरेट केली, सो मला स्टोरी भरपूर आवडली. अँड पहिला पार्ट
तर मला काय माहिती नव्हतं. मग भावानी मला तो WhatsAppला पाठवला, तर मी बघितला तो आणि मला आवडलं. आणि सो मी जास्त इंटरफेअर न करता ओव्हर स्मार्टगिरी न करता मग मी बोललो, की "यार चांगलं आहे, करूया आपण." मग डेट फिक्स केलं आम्ही आणि शूट केलं. मला खूप मजा आली. त्याचा जो व्ह्यू पॉइंट आहे, म्हणजे ऑफकोर्स आपण सगळेही छोट्या टाउनमधून बिलॉंग करतोय. सो थोडंसं अवघड असतं इथे टॅकल करणं लोकांना, की आम्ही शूट करतोय. लोकं जास्त सिरियसली घेत नाही. बट तरी त्यांनी ते सगळं करून शूट करणं, म्हणजे शूटला स्टार्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो मला त्याचं ही गोष्ट आवडती आहे आत्ता पण. आणि असंच पुढे जावं. हां, मी आहे तुझ्यासोबत भावा. टेन्शन नाही. तर आता एरवडा ही स्टोरी प्रेक्षकांना खूप हॉरर वाटते. तर यामागची आयडिया तुला कशी आली, की आपण ही स्टोरी करायला पाहिजे? आता आपण बघतो की जेन झी जो जनरेशन चालू आहे, त्यांना असं म्हणजे की कसं चालू आहे की नॉर्मल फिल्म्स लोकांना आता आवडत नाही आहे किंवा आवडतात तर ते तशी स्टोरी भेटली पाहिजे. सो जेव्हा मी पुण्याला होतो तेव्हा जेव्हा माझ्या रायटरनी ही फिल्म राईट केली आणि त्यांनी मला कॉल केला होता. त्या टाईमला मी एक FC ला मी एक शूट करत होतो आणि मी त्याचा कॉल इग्नोर केला. तो मला बोलला की "परिमल एक खरंच एक सांगायचं तुला." आणि जेव्हा मी ती स्टोरी वाचली, मला ती इतकी आवडली, की मी जेव्हा ती रात्री स्टोरी मी वाचली परत माझ्या फ्रेंड्सला एक्सप्लेन केली. तर मला असं वाटलं काहीतरी आहे वेगळं या फिल्ममध्ये, या स्टोरीमध्ये. पण मी ती स्टोरी फक्त 2.5 अवर्समध्ये आपण आय थिंक कंप्लीट केली ती. एरवडा पार्ट 1. त्याला मी जास्त सीरियस घेतलं नाही. ती फक्त आम्ही 2 ते 2.5 तासात ती कंप्लीट केली. बट ती एवढी जणांना आवडली. सो मग ठीक आहे, ती हॉरर, थ्रिलर, सायको पण त्यामध्ये आहे आणि आता जी पार्ट 2 येणार आहे, तो मी A-रेटेड केलेला आहे. तर ते पण का केलंय, कशासाठी केलंय, का ही फिल्म एवढी हार्ड का आहे आमच्या प्रत्येकासाठी, हे तुम्हाला तर समजेल. अभि, तुझ्यासाठी शूटच्या टाइमला असा कोणता सीन होता, की तो तुला सर्वात जास्त कठीण वाटला किंवा मग लक्षात राहील असा वाटला? असे बरेच सीन आहे की त्यामध्ये खरंच भीती वाटत होती. पण ॲक्चुअलमध्ये म्हणजे असा एक सीन माझ्या लक्षात राहील ज्यावेळेस आम्ही शूट करत होतो आणि ते आपण म्हणतो ना, की खरंच आपल्यासोबत काहीतरी झालंय आणि ज्यावेळेस आपण ते ॲक्ट करतो किंवा ते फील करतो, सेम माझ्यासोबत तसं झालंय, की खरंच माझ्यात काही चेंज झालाय की किंवा माझ्यासोबत काही झालंय का? फार हार्ड होतं ते. ते म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही आता बघा ते. म्हणजे एक सीन असा होता, की तिथं कंटिन्यू हसायचं होतं, किंचाळायचं होतं. अ, म्हणजे एकदम विचित्र कॅरेक्टर होतं ते. म्हणजे विचित्र ॲक्ट करायचा होता. त्यावेळेस एवढी भीती वाटली होती ना, म्हणजे खरंच आपल्यासोबत काही झालंय की काय असं वाटत होतं. तर परिमल, एक चांगली फिल्म बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? स्टोरी, ॲक्शन की डायरेक्शन? तिन्ही गोष्ट. स्टोरी असून दे, ॲक्शन किंवा स्क्रीन प्ले, प्रत्येकाचं ॲक्टिंग आणि मेन मॅनेजमेंट. की सगळ्या गोष्टी जेव्हा येते ना, तेव्हा मला आधी असं वाटायचं की म्हणजे खरंच परिमल मला पण काय हो. वाटतं, की जे हे सगळे पॉइंट आहेत ना, हं. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर हो. ठीक बसलं तरच एक चांगली फिल्म निघते. कुठेतरी बरोबर. कमजोरपणा झाला तर ते वाट लागून जाते. कारण की कसं होतं, की जेव्हा मी स्टार्ट केलं होतं अभिमन्यूपासून, मला ती स्टोरी आवडली. कारण की ती प्रत्येकाच्या लाईफला रिलेट होत होती. पण लोकं नंतर बोलले, की परिमल कुठेतरी ॲक्टिंग कमी पडतीये, कुठेतरी डायरेक्शन कमी पडतंय, कुठेतरी स्क्रीन प्ले कमी पडतंय. असं स्टार्टिंगला तर फेस होतच जाईल, पण जसं-जसं आपण पुढे-पुढे जातो, तेव्हा जेव्हा आपण ऑलराउंडर बनतो ना गोष्टींमध्ये, तेव्हा ते आउटपुट जे लोकांना आवडतं, लोकांचं ऑडियन्ससाठीच असतं सगळ्या गोष्टी. सो आय थिंक की तिन्ही गोष्ट मॅटर करतात. तर या फिल्ममध्ये खूप हॉरर सीन आहे. तर ते आणखी हॉरर दिसण्यासाठी काय केलं तुम्ही? आता बघा हॉरर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतं अंधार असणं गरजेचं आहे. त्यानंतर असे विचित्र लुक असणं गरजेचं आहे. जेणेकरून म्हणजे आपला नॉर्मल लुकपेक्षा काहीतरी विचित्र केल्यानंतर समोरच्याला भीती वाटेल. आणि ज्या गोष्टी आम्हाला कराव्या वाटल्या, जे मेकअपमधून असेल, लोकेशन असतील, हॉरर लोकेशन, त्यानंतर ॲक्टिंगमधून हॉररपणा दिसला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये टाकले आणि म्हणजे आमच्या सगळ्यांकडून आम्ही 100% दिलेत. मागच्या पार्टमध्ये तुम्ही असं बोललं, की स्क्रीन प्ले नव्हता, डायलॉग्स फसले, डायलॉगमध्ये ती हे नव्हती, जान नव्हती. सो ह्यावेळेस ना आय गेस मला असं वाटतं, की हे थोडंसं प्रॉपर झालेलं आहे. आम्ही तर सगळं प्रॉपर केलेलं आहे, बट आता एडिटर आमचा काय करतोय ते
माहीत नाही. वी डोंट नो. त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल. मी स्टोरी सांगतो, मी का येरवडा फिल्मचं नाव ठेवलं ह्या. जेव्हा मी तिकडे जात असतो माझ्या जॉबला आणि रात्री मला जेव्हा 7:30-7:30 वाजता यायला घरी, तेव्हा मी ते बघतो की किती अंधार आहे त्या रोडला किंवा ते किती त्याचं जे आउटर लूक आहे येरवडा जेलचं, ते किती हॉरर वाटतं, किती गोष्टी हे वाटतं. तर मला असं वाटलं की येरवडा वरती एकतरी फिल्म बनली पाहिजे, कारण की किती बेस्ट असेल. पार्ट 2 मध्ये तुम्हाला समजेल की येरवडा काय फिल्मचं नाव आहे. आणि बघा तुम्ही प्रत्येक जणांनी, कारण की इट इज द बेस्ट फिल्म एव्हर. प्रत्येकाने इतकी मेहनत केली आहे या फिल्मसाठी. जे ॲक्शन सिक्वेन्स आहे, जे डायलॉग डिलिव्हरी आहे किंवा जे स्क्रीन प्ले किंवा क्वालिटी ऑफ द फिल्म आहे, हे तुम्ही खूप आवडेल प्रत्येकाला. जय, आता तुला प्रश्न. तर तुला काय वाटतं? तुला काय अपेक्षित आहे की परिमलने तुला नेक्स्ट जो आहे रोल तो कोणता दिला पाहिजे? हॉरर, रोमॅन्टिक? आय गेस परिमल तो अभिसारखंच मला हॉररमध्ये टाकणार आहे, मला माहिती आहे. पण तरी मला असं वाटतं की त्यांनी मला थोडंसं रोमॅन्टिक रोल द्यावं, कारण की माझी अ, नाही रे, पर्सनॅलिटी थोडी, अरे यार तू हिरो दिसतो रे. सो नाही, पर्सनली मला ना असं फील होतं की मला एक ना सायको कॅरेक्टरचा रोल करायचा आहे. आणि आय गेस परिमल लिहितोय काहीतरी, सो तोच सांगेल. बरेच अपकमिंग प्रोजेक्ट्स असणार आहे श्रद्धा आमचे. मी फक्त आता डायरेक्शन करतोय फिल्मसाठी, फोकसिंग ऑन डायरेक्शन, एडिटिंग आणि मॅनेजमेंट, कारण की तेवढी फिल्म माझी प्रॉपर होईल. प्रत्येकाला चान्स भेटणार आहे ॲक्टिंगसाठी. बेस्ट असणार आहे, आमची टीम इन्क्रीज होतीये आणि फक्त आमच्यासोबत जॉईन व्हा आणि मजा येईल तुम्हाला प्रत्येकाला, जसं आता जय आमच्यासोबत जॉईन झाला. मला सगळ्या ऑडियन्सला एकच म्हणायचं आहे, आम्ही सगळे ॲक्टर लोक छोट्या छोट्या टाऊनमधून आहे. म्हणजे संगमनेर जर विचार केला तर खूप छोटं टाऊन आहे. इथून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे. तर जो आपल्या मराठी माणसांमध्ये जो नेरेटिव्ह आहे की आपल्या मराठी माणसांना आपण सपोर्ट करत नाही आहे, आपण हॉलिवूड बघतो, आपण बॉलिवूड बघतो, टॉलिवूड बघतो, पण आपली मराठी इंडस्ट्री कुठंतरी हरवत चालली आहे. मग आम्ही पहिले हिंदी लँग्वेजमध्ये करत होतो, पण नंतर नाही म्हटलं, विचार केला आपण आपल्या लँग्वेजमध्ये शिफ्ट झालं पाहिजे. मग आम्ही मराठीमधनं स्टार्ट केलंय. तर आता आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे, हक्काने मागतोय. तर तुमचा सपोर्ट असला पाहिजे आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर आम्ही तुमच्यासाठी बरंच काही घेऊन येऊ. आता आपली जी यंग जनरेशन आहे, तर ते फिल्म मेकिंग करताय. त्यांचं स्वप्न म्हणजे काही लोकांना असतं नाही का, फिल्म मेकर्स बनायचं त्यांचं स्वप्न असतं. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? जे नवीन लोक सुरू करणार आहे किंवा सुरू करतायत, तर त्यांनी कसं केलं पाहिजे? तर मला असं वाटतं की तुम्ही पहिले स्टोरीज लिहा आणि तुम्ही रीलमध्ये ती तब्दील करा. कारण की छोटे छोटे कॉन्टेंट जेव्हा तुम्ही बनवशाल, तेव्हा तुम्हाला थोडंसं कुठेतरी वाटेल की यार हां, इथून थोडंसं मोठं कॉन्टेंट बनवू शकतो. कारण की थोडासा स्क्रीन प्ले ना आपला वीक असतो पहिले, आणि जेव्हा रील्स बनवतो आपण तेव्हा स्क्रीन प्ले थोडासा टफ होत जातो. आणि तेव्हा आपण मोठी फिल्म बनवू शकतो. आणि आणि हां, कंपेअर करू नका यार. सगळं वेगळं-वेगळं आहे. इन्फ्लुएन्सर्स वेगळे आहेत, क्रिएटर्स वेगळे आहेत. तर त्यांच्यासाठी मी एकच सांगेल, तुम्ही स्टार्टिंगला खूप होप्स नका देऊ, कारण काही भेटत नाही याच्यातून. तर आम्ही पण ॲक्टिंग करतो, म्हणजे रिअल बोलतोय मी. यातून काही कमाई वगैरे नाहीये सध्या तरी. तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणून लगेच त्याला बनवून घेऊ नका. हो ठीक आहे, मी तुम्हाला निगेटिव्ह नाही करत आहे, पण तुम्ही सध्या तरी साइड बाय साइड करा. तुम्हाला त्यातून काहीतरी भेटायला लागलं तर तुम्ही फुल टाईम करू शकता. फिल्म मेकिंग वरती आलो ना आपण, तर फिल्म मेकिंगमध्ये तुम्ही प्रोजेक्ट्स तुम्ही जाऊन बघा, कसं चालतं गोष्टी, कसं होते गोष्टी. कारण की जेव्हा यांची डेब्यू फिल्म होती, अभिची डेब्यू फिल्म होती अनलॉकमध्ये, मी अभिचं पेशन्स लेवल बघितलं होतं, श्रद्धाचं बघितलं होतं आणि अजय तुझं पण डेब्यू फिल्म आहे ही शॉर्ट फिल्ममध्ये. तर फार चिडचिड होती सेटवर. ते मी बोलत असतो त्या मुलांना बोलत असतो की नाही, तुम्ही आधी येऊन बघा आमच्यासोबत, तुम्ही बसा, तुम्ही बघा कसं असतं पूर्ण काम. कारण की लोकं म्हणतात की नाही यार, मला बोर होतंय, मला भूक लागली आहे, मला फोन येतोय, मला घरून जायचं काम आहे, असे नंतर रिझन द्यायला लागतात. सो पहिले मी डिमोटिव्ह नाही करत आहे, पण तुम्ही सेटवरती एकदा 1-2 दिवस तुम्ही येऊन बघा, मग तुम्हाला समजेल की फिल्म मेकिंग कसं असतं, काय गोष्टी कशा चालतात. आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूज घ्या, जसं या दोघांनी सांगितलं. आता श्रद्धा पण उतरली आहे आणि श्रद्धाने ते गोष्ट बघितली आमच्यासोबत काम करत असताना, आणि आता पण ती पण बरेच पुढे जाते आणि हॅपी आहे मी, कारण की आपली जी टीम आहे ती इन्क्रीज होतीये. छान वाटतं. जर प्रेक्षकांनी ही फिल्म पाहिली नाही, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे त्यांनी ही फिल्म का बघावी तुमची?
मला नाही माहिती नवीन लोक बघतील किती बघतील हे मला नाही माहिती, बट ज्यांनी पहिला पार्ट बघितला आणि ज्यांनी क्रिटिसाइज केलंय तर त्यांनी नक्की बघा, कारण की इथे थोडंसं मामला थोडासा वेगळा आहे. पोस्टर्स बघून तुम्हाला समजत असेल. सो त्यांनी थोडंसं क्रिटिसाइझम तुमचं व्हॅल्यू थोडंसं वरती करायचे असेल तुम्हाला, तर तुम्ही ही फिल्म बघावी असं मला असं वाटतं. येरवडा पार्ट 1 वॉज जस्ट 5%. येरवडा पार्ट 2 इज मच मोर बिगर, लाईक 80%, 90% खूप मोठा आहे. कुठंच तुलना नाही आहे त्या पार्टची आणि माझ्या मागच्या फिल्मची, की पोस्टर्स तर बघून प्रत्येकाची प्रतिक्रिया तुम्हाला पण आली आहे, ॲक्टर्स लोकांना पण आलेली आहे. कारण की पहाटे 5:30 वाजायचे आम्हाला प्रत्येक दिवसाला. येरवडा पार्ट 1ला जस्ट 2.5 आवर लागले होते. येरवडा पार्ट 2साठी आम्हाला 4-5 डेज लागले. सो बघा, खूप तुम्ही एडिटेड फिल्म आहे ही. रात्रीचं एकटं बघू नका, कारण की रात्रीचं मला माहिती आहे की प्रत्येकजण असं बोलतं, बट खरंच खूप व्हायलन्स आहे, खूप जास्त व्हायलन्स आहे फिल्ममध्ये. इन्स्पिरेशन घेऊ नका माझ्या कॅरेक्टरपासून, कारण की त्याच्यातून काय भेटणार नाही तुम्हाला, कारण तुमची लाईफ खराब होईल. सो मी जे पण करतोय फिल्ममध्ये ते फिल्मसाठी आहे, बाकी रिअल वर्ल्डमध्ये नाही. आता आम्ही जे ह्या फिल्ममध्ये दाखवलंय, तर तुम्हाला असं कुठं काही रस्त्यावर वगैरे असं काही दिसलं तर तुम्ही काही ट्राय करू नका. जास्त शहाणं बनण्याचा प्रयत्न करू नका, जसं मी केलंय. कारण काय असतं माहिती आहे का, या युनिव्हर्समध्ये काय काय चालतंय, काय नाही आपल्याला काही माहीत नाही आहे. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, जे निगेटिव्ह एनर्जी, काही गोष्टी आपल्याला अजिबात माहीत नाही. त्यामुळे भाई आपल्या कामाशी काम ठेवा. बाकी लोक कोण काय करते काही नाही, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आवर्जून का सांगेल बघावं, त्याच्यात मेहनत पण जास्त आहे. ॲक्टर लोकांनी 100% दिले प्रत्येकाने त्याचं. तर आणि तुम्हाला हे पण कन्फ्युजन आहे, ज्यांनी मनापासून फिल्म बघितले त्यांना हे पण कन्फ्युजन आहे. मला पण बरेच जण बोलले की फिल्मचं येरवडा नाव का दिलं, तर ते मलाही माहीत नव्हतं. ज्यावेळेस आता येरवडा पार्ट 2 शूट झाला तेव्हा मला ते कळलं. तर आता मी शूट करताना मला कळलं. आता तुम्ही बघून समजून घ्या. वाटला पॉडकास्ट, आम्हाला तर खूप मज्जा आली आहे. होप सो तुम्हाला पण येईल. आणि फिल्म खूप छान असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. पॉडकास्ट सिरियसली नका घेऊ, बट फिल्म घ्या, कारण की फिल्ममध्ये काहीतरी फाड आहे, बघून जा. सर्वांनी खूप मेहनत केली आहे, त्यामुळं नक्की बघा. थँक्यू श्रद्धा फॉर द पार्ट ऑफ द पॉडकास्ट, आणि सर्वांना थँक्यू. अभिदादा जय, तू आल्याबद्दल. जय तर मुंबईवरून आला आहे, आणि सर्वजादा ऋषिकेश पोगरकर, ऋषिकेश मांडेकर, परत बरेच जण ॲक्टर होते, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नक्की बघा, मी डेट दिली त्याच्या अनुसार नक्की या यूट्यूबवरती, आणि भेटूया फिल्ममध्ये.